माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी. हो मस्तक हे पाया, मस्तक हे मस्तक हे पाया. या वार करी संतांचा वार करी, या वार करी संतांचा, या वार करी संता, या वार करी संतांचा, या वार करी मस्तक हे पायावरी. या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, वार करी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणांचा आपल्या वाडवडिलांनी दिलेला जो परमार्थ मार्ग आहे त्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा, समाधान व्यक्त करणारा आणि भगवान परमात्म्यासमोर आपल्या स्वतःच्या घराण्यातून मिळालेलं हे परमार्थ भाग्य उलगडून दाखवणारा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. या अभंगद्वारा काही सेवा आपल्याला भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी, साईनाथांच्या चरणी समर्पित करायची. तत्पूर्वी पार पडत असलेल्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्द परिहार देणं आवश्यक आहे. क्षीरसागर परिवार, सावळी विहीर, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर, या परिवारातील पूजनीय वडील, या परिवाराचे आधारस्तंभ कैलासवासी किसनराव बाबूराव पाटील क्षीरसागर यांचं प्रथम पुण्यस्मरण आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं जात आहे. या परिवारातील कैलासवासी किसनराव पाटील क्षीरसागर यांना तोला मोलाची साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आणि या परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी बब्बाई किसनराव क्षीरसागर, कैलासवासी किसनराव क्षीरसागर यांचं कार्य पुढे नेण्याचं काम करणारी त्यांची मुलं श्री बाबासाहेब किसनराव पाटील क्षीरसागर, श्री दत्तात्रय किसनराव पाटील क्षीरसागर, त्यांचे बंधू श्री गणपतराव बाबूराव पाटील क्षीरसागर, श्री वसंतराव बाबूराव पाटील क्षीरसागर, श्री अप्पासाहेब बाबूराव पाटील क्षीरसागर, सौ वनिताताई रावसाहेब पाटील चव्हाण आणि संपूर्ण क्षीरसागर परिवार, आप्तेष्ट नातेवाईक, या निमित्तानं जमलेले सावळी विहीर आणि पंचकृषीतील निघोज, निमगाव, शिर्डी आणि परिसरातून आलेले सर्वच ग्रामस्थ, कीर्तनाला साथसंगत करण्यासाठी आवर्जून उपस्थित गायनाचार्य वारकरी भूषण रविदासजी महाराज जगदाळे, गायनाचार्य हरिभक्तीपरायण जगदीशजी महाराज, मृदंगाचार्य प्रसाद महाराज तरवडे, आपल्या पंचकृषीतील सर्व असलेले आपले आदरणीय भजनी मंडळी, समोर बसलेले सर्व
या परिवाराचे आप्तेष्ट स्नेही नातेवाईक आणि माता भगिनी, विशेष करून आध्यात्मिक क्षेत्रातील या भागात मार्गदर्शन करणारी प्रमुख मंडळी, ज्यांच्यामुळे प्रत्येक गावामध्ये भजन पूजन सप्ताह होतो, अशी जी काही प्रमुख मंडळी आहे, मला असं वाटतं की ती प्रत्येक गावाचं पारमार्थिक भूषण आहे. मला नेहमी वाटतं की कोणत्याही गावामध्ये ज्या वेळेला आपण जातो, 10-5 कुटुंब तरी असे असतात की जे गावच्या मंदिराच्या देवपूजेची काळजी घेणं, दिवाबत्तीची काळजी घेणं, स्वच्छता तिथे झाली की नाही, सप्ताह आलाय, एकादशीचं भजन आहे. बाकी प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये धावत पळत असतो, पण काही माणसं आपल्या प्रपंचाबरोबर गावाचा देवधर्म सुद्धा कसा चालेल याची काळजी घेत असतात. आणि म्हणून आमचे हरिभक्तीपरायण प्रकाश आप्पा इथं बसलेले आहे निघोजचे. तर अशी प्रत्येक गावी जी प्रमुख माणसं आहेत त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. आमचे योगेश भाऊ काटकरांसारखे तरुण सहकारी आहे किंवा सरपंचांसारखे प्रत्येक गावातली प्रमुख मंडळी आहे. आणि म्हणून आज क्षीरसागर परिवारातील ज्यांचं पुण्यस्मरण आपण करतोय ते कैलासवासी किसनराव बाबूराव पाटील क्षीरसागर यांनी आपला प्रपंच करत असताना परमार्थाला कधी अंतर पडू दिलं नाही. हे त्यांच्या जीवनाचं वैशिष्ट्य प्रत्येक जणाला ठाऊक आहेच. भजन केलं, वारी केली, एकादशी उपवास केला, धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमी होईल तेवढं दान धर्म पुण्य परमार्थ करण्याचं काम त्यांनी केलं, त्यांच्या पत्नीने केलं. ही मुलं करतायत, सुना नातवंड सगळा परिवार करतोय. आणि ज्या वेळेला संसाराला परमार्थाचं अधिष्ठान देऊन जीवन जगलं जातं त्यावेळेला ते जीवन कृतार्थ होत असतं. ते जीवन निश्चितपणे मोक्षदायी ठरत असतं. कारण मोक्ष हा काही मागवून मिळण्यासारखा नाही, मोक्ष हा काही विकत मिळण्यासारखा नाही, तो सेवेतून प्राप्त करावा लागतो. जसं माणसाला गोळ्या औषधं विकत घेता येतील पण आरोग्य नाही घेता येत. आणि आरोग्य हे नुसत्या गोळ्या औषधांनी मिळत नाही, त्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात, काही पथ्य धरावी लागतात. आणि इतरही शारीरिक व्यायामादी गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या कराव्या लागतात. नुसता जर गोळ्या औषधांनी आरोग्य मिळालं असतं मला असं वाटतं माणसं आणखी आळशी झाली असती. अगोदरचा आळस तसा काही कमी नाही. डॉक्टर बऱ्याच लोकांना सांगतात अहो निदान जेवल्यावर तरी 10-5 मिनिटं चाला. पण गंमत असं आहे, माणसं चालत नाही आणि म्हणून आपल्याला बरंच काही चालत नाही. जेवायला बसल्यावर आपण म्हणतो हे चालत नाही ते चालत नाही, त्याचं मूळ कारण आहे आपण चालत नाही. विठाला 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 आरोग्य नाही विकत घेताय. तसंच आहे मोक्ष किंवा मानवी जीवनातली कृतार्थता विकत घेता येत नाही. ती मला वाटतं हरिभक्तीपरायण किसनराव पाटील क्षीरसागर यांच्यासारखी सेवेतून प्राप्त करावी लागते. पेरून शेता जायचे असं माऊलींनी म्हटलंय. तुम्हाला जर पीक हवं असेल, जमलेले शेतकरी मायबाप आपण समोर आहात, पेरल्याशिवाय पिकाची काढणी कशी करता येईल, पीक मिळेल कसं? आधी पेरावं मग पिकाची अपेक्षा. आपल्या घरी आलेल्या पाहुण्या रावळ्यांचा सन्मान करावा, सेवा करावी, मग त्यांच्याही प्रेमाच्या शुभेच्छा आपल्याला मिळतात. तोषोनी प्रसादू घेई जे अतिथीचा, अतिथीला संतोषित करावं, त्याची सेवा करावी, ते आपण करतोच. तर ते पाहुणे, ते अतिथी आपल्याला शुभेच्छा सद्भावना व्यक्त करतील. तसंच मानवी जीवनामध्ये परमार्थ करावा, पुण्य करावं, सत्कर्म करावे. जे आपण आपल्यासारखी पुष्कळ भाग्यवान कुटुंब आजही आहेत की जे या मार्गाने चाललेले आहेत, जायलाच पाहिजे. आणि काय ही जुनी पिढी किसनराव पाटलांसारखी ही पिढी तर आवर्जून जीवनामध्ये संसारातलं एखादं काम राहिलं चालेल पण ही माणसं परमार्थ चुकू देत नव्हती. जसं आपण वारीच्या बाबतीमध्ये म्हणतो ना,
पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी. या जुन्या पिढीनं जे जे काही पुण्य परमार्थाचे विषय ते जीवनामध्ये कधी बंद पडू दिले नाही, कधी चुकू दिले नाही. आणि मग प्रार्थनाही तशाच आहेत. हा अभंग वारकरी संप्रदायातल्या प्रत्येक भजन कीर्तनाच्या शेवटी घेतला जाणारा अभंग आहे. हेची व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. देवा, माझी एवढीच आशा आहे, अपेक्षा आहे की बा जन्मोजन्मी तुझा सेवक मला राहू दे, तुझी सेवा घडू दे. पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी. नाम म्हणे केशवराजा, केला देव चालवी माझा, केला देव चालवी माझा. नित्यनियमानं सेवा करायला परमार्थामध्ये फार महत्व आहे. त्याला तप म्हटलेलं आहे. म्हणून नामदेवराय सुद्धा प्रार्थना करतात, नामा म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. आणि म्हणून जुन्या पिढीनं प्रपंचातला एखादा विषय मागे राहिला त्याची फार खंत केली नाही, परंतु परमार्थ जर त्यांचा राहून गेला तर त्याविषयी त्यांना खंत वाटायची. तुकाराम महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. महाराजांच्या घराण्यामध्ये वारी चालत आलेली आहे. विश्वंभर बाबापासून पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक मैन करी तीर्थव्रत. आपण एका गोष्टीमध्ये फार समाधानी असलो पाहिजे. जर आपल्या वाडवडिलाच्या हातचे ग्रंथ आपल्या घरात असतील तर ते मोठं धन आहे असं समजा बरं. आपुलकीनं त्याच्याकडे जा, त्याला पहा, ते वाचा, त्याचं दर्शन करा, त्याला हात लावा, आपल्या आईवडिलाची आठवण करा. फार मोठं धन तुम्ही आम्हाला दिलंय. पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तू अमौलिक दी मेरे सद्गुरु, दिन दिन बढ़त सवायो. वेदशास्त्रे पुराणे हकमारी लोका, वेदशास्त्रे पुराणे हकमारी लोका, वेदशास्त्रे पुराणे हकमारी लोका, वेदशास्त्र पुराणे हकमारी लोका. काळ देईल धोका, सावध होई बाबा, सावध होई बाबा, काय मार्गदर्शन संत महात्म्याने करून ठेवलं. वेद शास्त्र पुराण सगळ्या ग्रंथांनी आम्हाला शाश्वत काय, अशाश्वत काय, सत्य मिथ्या काय, जीवनाच्या परमकल्याणाचं धन काय आणि नाशवंत काय, हे सतत समजावून सांगितलं. म्हणून आपल्या वाडवडिलांच्या हातचं परमार्थ असेल, घरात टाळ असतील, घरात विणा असेल, घरात मृदंग असेल, पोथी असेल वडिलांच्या आईच्या हातची, स्वतःला फार श्रीमंत समजा. पण दुर्भाग्य असं आहे की आजपर्यंत कोणत्याही न्यायालयामध्ये ज्ञानेश्वरीवरून दोन भावाचा वाद गेलेला नाही. थोरला म्हणतो मला पाहिजे, लहाना म्हणतो मला पाहिजे. अजून संबंध महाराष्ट्रामध्ये. म्हणजे या जगामध्ये खरं धन किती लोकांना कळतं हो, किती लोकांना कळतं.
उलट परमार्थाचे विषय असतील ते म्हणतात हे थोरल्यानी करावं. मला वाटतं हे किसनराव पाटलांसारखे चांगली मुलं आहेत की जे थोरले धाकटे सगळे मिळून करतात, कारण संस्कार चांगला आहे. नाही तर काही घरामध्ये जर साधी देवपूजा जर घरातली करायची म्हटलं तर म्हाताऱ्या माणसांना वाटतं तरुणांनी करावी, तरुणांना वाटतं म्हाताऱ्यांनी, महिलांना वाटतं पुरुषांनी, पुरुषांना वाटतं महिलांनी. परमार्थाचा कंटाळा जिथे आहे ना तिथे सुख सुद्धा यायला घाबरतं. सुविधा येतात, पैसे येतात, सुख नाही येत अशा घरामध्ये. येतच नाही, लिहून ठेवा. जिथे आईवडिलाची सेवा होत नाही, जिथे अतिथीचा सन्मान होत नाही, जिथे ग्रंथांचं वाचन होत नाही. म्हणून आपलं घर हे मंदिर झालं की मग आपल्याला साईबाबांचा आशीर्वाद, पांडुरंगाचा आशीर्वाद, सकल देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि हजारो हजारो वर्षापासून आपल्या ऋषीमुनी संतांनी आपल्याला हेच सांगितलंय. पण दुर्भाग्याची गोष्ट अशी आहे की जे शाश्वत आणि सत्य सांगितलेलंच आहे त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. कुणीतरी ब्रँडिंग करून सांगितलं की मग त्याला करोडोची किंमत येत असते. हल्ली भुईमुगाच्या शेंगा आपल्या शेतात पिकतात, पण त्याच शेंगा पॅकिंग करून मॉलमध्ये मी विकल्या की त्याची किंमत 4 पट होते. पॅकिंगचा आणि ब्रँडिंगचा काळ आहे. विठाला काही वेगळं काही नाही. तेच आपण सगळे माणसं आहोत आणि त्याच देवता आहे. त्याच्यात कोणी देवतांचं कॉन्ट्रॅक्ट स्वतःकडे घ्यावं असा काही भाग नाहीये. हे शाश्वत आहे, सत्य आहे. आपली भक्ती खरी असावी, शक्ती आहेच. तुम्ही घरातल्या देवघरात श्रद्धापूर्वक बसा, तिथेही अनुभव येतो. तीर्थात गेल्यावर तर ती पुरातन देवालय आहेच, पण घरातलं देवघर सुद्धा तुम्हाला प्रसन्न होतं जर का तुमचा भाव सत्य असेल. भाव ज्याचा शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. तुका मैने भाव जवळी धरुणी आणि देव जवळी, धरुणी आणि देव जवळी, धरुणी आणि देव. तुका म्हणे भाव जवळी धरुणी आहे देव, धरुणी आहे देव जवळी, धरुणी आहे देव. आणि म्हणून आपल्या घरामध्ये परमार्थ असावा आणि त्याचा आपल्याला अभिमान असावा. याचा धरीन अभिमान करीना फुले. आणि मला वाटतं आपण त्या दृष्टीने सगळे भाग्यवान आहोत. आपल्या प्रत्येकाच्या घरात परमार्थ आहेच कोणत्या ना कोणत्या रूपानं. प्रत्येक कुटुंबामध्ये देव धर्म व्रत उपवास केले जातात, पोथीपुराण वाचलं जातं, काही ना काही दान धर्म सेवा केली जाते आणि ही आपल्या घरातली फार मोठी श्रीमंती आहे. तुकाराम महाराज म्हणतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कमी न करी तीर्थ. 8 पिढ्यापासून महाराजांच्या घरामध्ये वारी चालत आलेली. पण एक वेळ असं झालं की महाराज आजारी पडले आणि त्यांना वारीला जाता आलं नाही. आषाढी वारीचा प्रसंग आहे, वारीला जाऊ शकले नाही. या पुढे या अण्णा, पुढे. सन्माननीय आपले ज्येष्ठ मार्गदर्शक साहेबरावजी जपे पाटील, सावळी विहीर काय परिसरातले सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपण आज कैलासवासी किसनराव बाबूराव पाटील क्षीरसागर यांना ही श्रद्धांजली, आदरांजली अर्पण करतो आहोत. तुकाराम महाराजांचं उदाहरण मी त्यासाठीच आपल्याला सांगतोय की जसं किसनराव पाटलांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थ आणि परमार्थ सेवा करण्यासाठी वेळ दिला, अधिकाधिक सेवा घडेल याची काळजी घेतली. परमार्थ करणाऱ्या माणसांना परमार्थ चुकला तर अस्वस्थ होतं. प्रपंचातलं एखादं काम राहिलं, एखाद्या लग्नाला नाही जात आलं तर ते एवढे अस्वस्थ होत नाही. पण एखाद्या दिवशी एखाद्या वारी भजनाला जर नाही जाता आलं, थोडं कमी राहू द्या, थोडस अस्वस्थ होतात. आणि म्हणून तुकाराम महाराजांना वारीला जाता आलं नाही, महाराज अस्वस्थ झाले आणि अभंग मुखातून बाहेर पडले, ती भावना मुखातून बाहेर पडली.
वाट पाहे बाहे निढळी ठेवोनी हात, निढळी ठेवोनी हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त, पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त. वाट पाहि निढळी ठेवोनी हात, ठेवोनी हात, पंढरीचे वाटे दृष्टी लागले चित्त, पंढरीचे वाटे लागले. काही येता देखेन माझा माय बाप, 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 माझा माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून आमाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून आमाप. काही येता देखेन माझा माय बाप, माय बाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून आमाप, घटिका बोटे दिवस लेखी धरून आमाप. भूपाळीमध्ये गायले जाणारे हे अभंग आहे काकड आरतीमध्ये. वारकरी संप्रदायाच्या भजनातलं सर्वात गोड सारभूत भजन म्हणजे काकड आरतीचं भजन. प्रार्थनेतला आर्तभाव कसा असावा तो काकड्याच्या भजनातून कळतो. जीवनविषयक मार्गदर्शन काय ते काकड्याच्या भजनातून कळतं. सत्कर्म दुष्कर्म केल्याचे परिणाम काय, बहिरा झालो या जगी, मुका झालो वाचा गेली. सत्कर्म दुष्कर्माचे परिणाम, आंधळा पांगळा मुका बहिरा जोगी, हे जे अभंग आहे. का बहिरा झालो, नाही संत कीर्ती श्रवणी आली. बहिरा का झालो, संतांची कीर्ती कधी ऐकली नाही, साधू सेवा घडी आली. याच्याही पुढे जाऊन माता माऊली पाचारिता, नाही शब्द दिला. आईनं हाक मारली पण मी कधी ओ म्हणलो नाही, म्हणून बहिरा झालो. काय अभंग आहे. जीवनामध्ये जर आपल्याला अधोगतीला जायचं नसेल तर वाडवडिलांची सेवा करावी, सत्संग करावा, परमार्थ करावा, हे मार्गदर्शन सांगण्याचा भाग इतकाच आहे. तुकाराम महाराजांच्या भावना या भूपाळीतून प्रगट होतात. वारीला जाऊ शकले नाही, मी जाऊन गेलो नाही, पण माझा पांडुरंग नक्की संतांजवळ वारकऱ्यांजवळ मी निरोप दिलेला आहे. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. काय भावना आहे होई. एखाद्या आईला आपल्या लेकीला भेटायला जायचं असतं, पण आजारी पडते, नाही जाता येत. मग दुसऱ्या ज्या काही माय बहिणी मावशा निघतात ना, ती म्हातारी पुन्हा 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 त्यांच्याजवळ, माझ्या लेकीला भेटा बरं का, हे एवढं तिला काहीतरी काहीतरी देते, मुठभरचे मुठभर खायला प्यायला एवढं द्या तिला, आणि तिला म्हणावं म्हातारी चांगली आहे, तू कशी आहे. आता हे फोन नव्हते त्या काळातलं आहे. आता जीवनातली मजाच निघून गेली सगळी. या फोनने भावना संपल्या, नातं संपत चाललं आणि माणसाचं मनुष्यत्वच धोक्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये माणसांमध्ये भावना शिल्लक राहतील की नाही, योग्य अयोग्य कळेल की नाही, काय वागतील कसं वागतील काही सांगू शकत नाही, अशी परिस्थिती येणाऱ्या काळात आहे. आणि म्हणून प्रत्येक कुटुंबानं एक गोष्ट करावी, जी अजूनही आपण करतो, की आपल्याला जेवढा होईल तेवढा माणसांमध्ये वेळ देता आला. वडीलधाऱ्यांजवळ बसा, आलेल्या पाहुण्या रावळ्यांजवळ बसा, त्यांच्याशी प्रेमानं बोला. या मशिनरी पासून जेवढा वेळ अलिप्त राहता येईल. आम्ही कीर्तनात जर बंद केलं ना तर जेवण करून निवांत झाल्याशिवाय पुन्हा याला हात लावत नाही. आता बंद केलंय मगाशी. किती छान वेळ जातो, 2-4 तासा जातो, कटकटच नाही. नाही तर चालू झालं सुरू. आता आम्ही घरदार सोडलेली माणसं, आम्हाला एवढी कटकट आहे तर तुम्हाला किती कटकट असेल याची. म्हणजे देव तुमचं बरं करो अशी परिस्थिती आहे. विठाला 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 विठाला. हो, अहो हे मशीन असं आहे की झोपू देईना, जेवू देईना, बोलू देईना.
आणि म्हणून आपल्याला तंत्रज्ञानाच्या आहारी न जाता तंत्रज्ञानाचा सदुपयोग केला पाहिजे. आणि या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये एवढं षडयंत्र चाललेलं आहे की उरली सुरली जी 2-4 तासाची झोप तुम्ही घेताय ते सुद्धा येणाऱ्या काळात हे फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम ती सुद्धा संपून टाकील की काय अशी परिस्थिती आहे. आणि अशा काळात माणसाने माणसांना भेटणं, माणसाने एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होणं ही आपली संस्कृती आपण जपतो, ती जपायला हवी. आणि त्यासाठीच मला वाटतं आज कैलासवासी किसनराव बाबूराव पाटील क्षीरसागर यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी वेळ काढून आलेला आहात. आपल्या सर्वांमध्ये आपल्या जिल्ह्यातील युवा नेते कोपरगावचे सन्माननीय आमदार आशुतोषजी काळे साहेब हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांच्यासोबत त्यांची स्नेही मंडळी आली. इतक्या धावपळीतून वेळ काढून क्षीरसागर कुटुंबियांविषयीचं जे प्रेम आपुलकी व्यक्त करण्यासाठी आणि कैलासवासी किसनरावजी क्षीरसागर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण आलात. आपल्याला धन्यवाद आहे. विठाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण महाराज सद्गुरु साईनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांना एक वारी चुकली तरी अस्वस्थ झालं. शेवटी पांडुरंग परमात्मा प्रगट झाले त्यांच्या त्या आर्त भावनेनं. आणि महाराज पंढरीला ज्या वर्षी गेले नाही त्या वर्षी पांडुरंगाने येऊन महाराजांना भेट दिली. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. या सन्माननीय आमदार युवा नेते आशुतोषजी काळे साहेब हे उपस्थित झाले. त्यांना मी धन्यवाद देतो. मला वाटतं पुढील कार्यक्रमाला सुद्धा भेट द्यायची आहे आणि मलाही यायचंय. आपण तोपर्यंत सुरू करा. मी मागणं 5-10 मिनिटात येतोच आहे कोयगावला. धन्यवाद. विठाला 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 कुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ की जय. जुन्या पिढीचा गुण आपल्याला मी सांगत होतो की एखादं व्यावहारिक काम, स्वार्थाचं काम राहून गेलं त्याची त्यांना खंत नव्हती, पण पुण्य परोपकाराचं काम जर राहून गेलं त्याची त्यांना फार मोठी खंत वाटायची. आणि हा गुण वैशिष्ट्य असल्यामुळे जुन्या पिढीमध्ये सुख समाधान घरामध्ये टिकून होतं. आज आम्ही पैशाची खंत करतो, सुविधा असाव्या यासाठी आपण धडपड करतो, पण जर एखादी सेवा घरातली राहून गेली, अन्नदान राहून गेलं, काही कारण परत्वे वाडवडिलांना जेवू घालायचं राहून गेलं, ज्याला आगरी टाकणं म्हणतो आपण, पित्र घालणं, तर ते आपण विसरून जातो. जुनी माणसं तशी नव्हती. त्या तिथीला नाही घालता आलं तर आमोशाला घालायचे, पण चुकत नव्हते. वारी चुकवणे दी हरी हे जसं आहे तसं वेगवेगळ्या सेवा चुकवणे दी हरी हे त्यांचं गुणवैशिष्ट्य आहे. आणि या कारणानं वाडवडील माणसं आपल्यासाठी मार्गदर्शक आहे, दीपस्तंभ आहे. जीवनामध्ये सुविधा कशा मिळवाव्या हे विज्ञान आम्हाला शिकवेल, पण जीवनामध्ये सुख कसं मिळवावं हे वाडवडिलांच्या संस्कारातूनच शिकता येईल, संतांच्या विचारातून शिकता येईल. याला तिसरं विद्यापीठ नाही आहे. वाडवडिलांचे संस्कार आणि संतांचे विचार हेच आम्हाला घर, कुटुंब आणि जीवन सुखी कसं करावं याचा मार्ग दाखवू शकतील. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना मोठा अभिमान आहे आपल्या घराण्यातल्या वाडवडिलांविषयी. आपल्या सारख्यांना सुद्धा तो असतो आणि तो असायलाच हवा. तुकाराम महाराज असं नाही म्हणाले की माझ्या वाडवडिलांनी शेकडो एकर जमीन घेऊन ठेवली म्हणून मला अभिमान आहे. होतं, त्यांचे ते जमीनदार होते. असंही कुठे अभंगात नाही लिहिलं त्यांनी की फार मोठा व्यवसाय उभा करून ठेवला म्हणून माझे वाडवडील धन्य आहे. तुकाराम महाराजांना वाटलं प्रत्येक कुटुंबात आपापल्या परीनं उद्योग, व्यवसाय, प्रपंच उभा करीतच असतात. माझ्याही वाडवडिलांनी केला, पण माझ्या वाडवडिलांनी मोठं काम केलं तुकोबाराय म्हणतात. ते कोणतं?
त्यांनी आम्हाला पंढरीच्या वारीचा नियम दिला, त्यांनी आम्हाला भजनाचा नियम दिला, त्यांनी घरात पांडुरंगाच्या भक्तीचं बीज लावलं आणि आम्हाला सन्मार्गाकडे जाण्यासाठी बाळकडू दिलं, लहानपणापासून प्रेरित केलं. महाराज म्हणतात ही आमच्यासाठी आमच्या वाडवडिलांची जहागिरी आहे. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या वडिलांची मीराची गा देवा, माझ्या वडिलांची मीराची गा देवा, माझ्या वडिलांची मीराची गा देवा, माझ्या वडिलांची मीराची गा देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पार राखीला दार माता, उपवास पार राखीला दार माता. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पार राखीला दार बनता. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा, माझ्या वाडवडिलांनी मला दिलेली फार मोठी ही श्रीमंती आहे, जहागिरी आहे, वतनदारी आहे. मिरासी म्हणजे काही ना काही एक विशेष दिलेली धन दौलत. आणि म्हणून संतांचा दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याचा कसा आहे, आपल्या जुन्या पिढीचा दृष्टिकोन कसा आहे. जुनी पिढी फक्त घर सुशोभित असलं म्हणजे त्या घराला मोठं घर म्हणत नाही. जुनी माणसं जेव्हा मुला मुलींचे नातेसंबंध जमवायला जायचे ना, तर घर मोठं म्हणजे चुलते काके शेजारी पाजारी सगळे एकात एक आहे की नाही निरीक्षण करायचे. ते एखाद्या कार्यामध्ये चुलत्याला सुद्धा बोलण्याचा अधिकार असेल तर समजून घ्यायचं या घराचा एकोप आहे. पण बाकीचे गप बसले असतील आणि तेच उड्या मारीत असेल एकच, समजून घ्यायचं एकलखुर आहे. हे डोकं होतं जुन्या माणसाला. हे काही सोपं आहे का एवढं? हल्ली फेसबुकवर व्हॉट्सअपवर लग्न जमवायला लागले ते टिकन काय होईना, कारण काही समजतच नाही, संस्कार कळत नाही, विचार कळत नाही. म्हणून ज्या घरात भावाच्या मुलीचं लग्न आहे पण दुसरा भाऊ निर्णय घेऊ शकतो, समजायचे तिथे एकोप आहे. जावाच्या मुलीचं लग्न आहे पण जाव तिथं निर्णय घेते आणि पुढे धावपळ करते, समजायचे तिथे एकोप आहे. ही जुनी माणसं हे निरीक्षण करायचे. हल्ली इंटिरियर कसं आहे आणि इलिव्हेशन मरा भडब्या होत्या, याच्यातच चाललं सगळं. इथं किती करोडचा बंगला आहे, तिथे किती करोडचा आहे. करोडवर नाही संस्कार, घरानं ज्याला म्हणतात. आदर्श कुटुंब सर्व जाती धर्मामध्ये आहेत आणि सर्व जाती धर्मातील आदर्श कुटुंब कशी ओळखायची, त्या घरातल्या माणसांचा विचार संस्कार. पैसा कमी असेल जास्त असेल, हल्ली पैशाला खूप महत्व आलं, पदांना खूप महत्व आलं. परंतु मानवी जीवनातलं जे सुख आहे ते पैसा पद आणि प्रसिद्धी याच्या पलीकडे आहे. कारण मानवी जीवनातल्या सुखाचा आणि प्रसिद्धीचा संबंध नाही. नाही तर प्रसिद्ध लोकांनी आत्महत्या कशाला केल्या असत्या सांगा, माझं उत्तर द्या. मी तुम्हाला 10-20 नावं तर मी सांगू शकतो अलीकडच्या 10-20 वर्षातल्या प्रसिद्ध लोकांनी आत्महत्या केलेल्याच. सिने अभिनेत्यांपासून अभिनेत्रींपासून ते धर्मगुरू पर्यंत. विठाला 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 विठाला. म्हणून सुखाचा आणि प्रसिद्धीचा संबंध नाही. प्रसिद्ध असा तुम्ही नसा याची काही काळजी नाही,
पैशाचा आणि सुखाचा संबंध नाही, पैशाचा आणि सुविधाचा संबंध आहे. पैसे असतील तर जास्त भारी कपडे घेता येतील, जास्त भारी गाडी घेता येईल, आणखी काही भारी वस्तू घेता येतील. पैसे नसतील थोड्या साध्या परंतु गरजेपुरत्या घेता येतील. पैशाचा आणि सुखाचा संबंध नाही. नाहीतर रावण हा सोन्याच्या घरात राहत होता, एकटा नाही. त्याच्या नगरीतले सगळेच लोक, कोटी घरे जे थे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आणि मग जर सुखी होता तर साधूचे कपडे घालून आपल्या या नाशिक पंचवटीमध्ये सीतामाईची चोरी करायला कशासाठी आला? मला सांगा, जो पुरणपोळी खातो तो दुसऱ्याची शिळी भाकरी हिसकावतो का? आणि जो शिळी भाकरी हिसकावत असेल त्याला खरंच पोट भरलेलं आहे असं म्हणायचं का त्याला भिकाऱ्यातला भिकारी म्हणायचं? जो गरीबाची शिळी भाकरी हिसकावतो त्याला भिकाऱ्यातला भिकारी म्हणायचं. विठाला 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 विठाला. रावण हा भिक्षुक होऊन आला हो. मग जर एवढा मोठा श्रीमंत होता आणि सुखी होता, आला साधूचे कपडे घातले, मारीच हरिण आला. मारीच मामा होता त्याचा, त्याला सोनेरी हरिण व्हायला लावलं. मारीच राक्षस आहे मुळात. सीतामाईने सांगितलं, या हरिणाचं वस्त्र मिळालं मला तर किती चांगलं होईल. राम नको म्हणत होते. नव्या भागात गेल्यानंतर ज्या गोष्टी भुलवतायत त्याच्या नादी लागू नये. भुरळ घालणाऱ्या गोष्टी नेहमी धोका देतात. 2 वर्षात पैसे दुप्पट. काय वाटतं तुम्हाला ह्या योजनेविषयी? नाही, आम्ही आणलेली या योजना म्हणून सांगतो. शिर्डी भागात सांगायलाच पाहिजे. शहाणे शहाणे म्हणवणारे खपले. लोभ माणसाला स्वस्त बसू देत नाही. अरे तुमच्या कष्टाचं आहे ना धन ते. कोणी नोकरी केली, नोकरीचे रुपया जमा करून ठेवलेला त्याच्यात नेऊन घातला, ती गेले पळून. भामटे 500 कोटी रुपये घेऊन पळून गेले. कोण कंपनी आली ती. कोणी शेतीतले थोडेफार जमलेले त्याच्यात टाकून दिले. कोणी व्यवसायातलं भांडवल घ्यायचंय पण ते पैसे भांडवलात न लावतात त्याच्यात टाकले. म्हणून आपल्या कष्टाला महत्व द्या मायबाप हो, बंधू भगिनींनो. आपल्याला जे साईबाबांनी, पांडुरंगानी, परमात्म्यानी जे आपल्या कष्टाचं दिलंय ना ते पुरणार आहे. आपल्यालाच नाही, आपल्या पिढ्यांना सुद्धा पुरणार आहे. त्याला बरकत आहे. जे सतत जादा मिळावं, जादा मिळावं, जादा मिळावं हा हव्यास आहे, ते मिळाल्यासारखं वाटेल पण ते टिकणार नाही, पुरणार नाही. विठाला 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 याची नचरे कल्पांती, याची नचरे कल्पांती, संपदा दयाची नचरे कल्पांती, संपदा तयाची नसरे कल्पांती, जोडविला भक्ती देवलाभ हो, जोडविला भक्ती देवलाभ हो, जोडविला भक्ती देवलाभ देवलाभ, जोडविला भक्ती देवलाभ देवलाभ. संपदा तयाची नसरे कल्पांती आणि जोडविला भक्ती देवलाभ. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्ती करून परमात्म लाभ पदरात पाडून घेतलाय त्यांची संपदा कधी संपत नाही. आणि म्हणून ज्या घरामध्ये संस्कार बळकटपणानं, चिवटपणानं सांभाळलेले आहेत तिथे गरिबी आली तरी पुन्हा चांगले दिवस निश्चित येतात, हे लिहून ठेवा. आणि जिथे संस्कार संपलेले आहेत तिथे चांगले दिवस सुद्धा किती काळ राहतील ही केवळ देवाची इच्छा आहे. केवळ देवाची इच्छा आहे. कारण जसं दारू पिलेला माणूस किती वेळ रस्त्यावर नीट चालेल हे देवच सांगू शकतो. कारण ती गाडी अशी अशी करत चालली. आता आम्ही प्रवास करतो ना रोज, असे लय नमुने आम्हाला दिवसभरात दिसतात. कधी ट्रक चालवणारा असतो,
कधी मोटरसायकलवाला असतो. परवा 2-3 ते गौंडी पोरं असे मोटरसायकलवर, एक जणानं त्यांचे ते साहित्य हातात धरलेलं, एक जणाच्या गोंटा हातात, आणि एक जण स्टिअरिंगवर पार पडलेला आणि तरी चालले असे तिघं पिऊन चाललेले. बरं आता हे काही गौंडी पोरच असं करतात असं नाही, भल्या भल्याची पोरं याच मार्गाला आहे सध्या. विठाला 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 विठाला. वाईट वाटतं की एवढं मोठं सुंदर आयुष्याने तुम्ही किती धोक्यात घालताय. रस्ता आहे, वाहन आहे. अरे हे आयुष्य देवाला इंद्राला नाही मिळत, हे सुंदर जीवन आपल्याला मिळालं. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक भाग्याचा कैसा. आज करती ब्रह्मादिका. आज करती ब्रह्मादिका. कुणी वाळवंटीचं सुख. कुणी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा भाग्याचा कैसा. माणूस होणं या जगात सर्वात भाग्याचं आहे. पशु होणं ही अधोगती आहे. देव होणं ही दिव्यता आहे, पण तरी सुद्धा माणूस होण्यातला जो आनंद आहे तो देव होण्यात नाहीये. आणि म्हणून धन्य धन्य मृत्यू लोक भक्ती भाग्याचा कैसा. काय भक्ती भाग्य आहे. आणि अशा पद्धतीचं हे भाग्य असताना आम्ही वाद विवाद, भांडण, खून, व्यसन, काय रोज तुम्ही ज्या बातम्या वाचाल, जे पाहाल, मोठं विदारक आहे, मोठी वाईट परिस्थिती आहे. आपल्यासारख्या काही कुटुंबांनी अजूनही ते संस्कार जपले म्हणून हे जग थोडंसं सुरक्षित आहे, थोडं आनंदी आहे. पण सगळ्याच परिवारांनी जर का आपल्या मुलामुलींच्या वर्तनाकडे दुर्लक्ष केलं तर मला वाटतं हे जग म्हणजे पशूंचं जग होईल. पशु काय पाप पुण्य जाणती. म्हणून आमचे कैलासवासी किसनराव क्षीरसागर आपल्यासारखे असे आदर्श परिवार अजूनही काही आहेत की जे पाप पुण्याचा, बऱ्या वाईटाचा, योग्य अयोग्याचा, नीती अनितीचा विचार करून जीवनामध्ये जगतायत. त्यातूनच हे जग अजून थोडंसं बरं आहे. मला मुद्दा इतकाच सांगायचा आहे की आपल्या घरामध्ये चालत आलेले वाडवडिलाचे संस्कार, त्याला महत्व देणं, त्याला प्राधान्य देणं आणि ते जतन करणं आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. हे पांडुरंगा, माझ्या वाडवडिलांनी आम्हाला हे जे भजन भक्तीचं बाळकडू दिलं ही फार मोठी मिरासी आहे. पण चांगल्या गोष्टी घरामध्ये जतन करायला इतक्या सहज असतात का, सोप्या असतात का? मला सांगा, शेतकरी माणसं बसलेली आहे सगळी, बी जर जतन करून ठेवायचं असेल तर ते फार चांगल्या रीतीने जतन करून ठेवावं लागतं. त्याला ते गंधक वगैरे लावायचे पूर्वी, किंवा व्यवस्थितपणे वेगवेगळं बी. जुन्या म्हाताऱ्या होत्या ना, ते शेंदड चिबडाचं बी राख किंवा पांढरी माती त्याच्यात कालून ठेवायचे, राखेत ठेवायचे. राख ओली करायची, बरोबर आहे ना? म्हाताऱ्यांना विचारा, पोरींना काय डोंबल्याचं माहिती, म्हाताऱ्याला विचारावं लागेल, म्हाताऱ्याला माहिती. आता जुने वानही आपल्याकडे राहिलेले नाही, आपण त्याला फार महत्व देत नाही. आपण फक्त विष का असे ना, परंतु ते बाजारातून आणून खातो. या मिठाईची दुकानं, आमकी धमकी ढमकी दुकानं, काय कशात काय घातलंय माहित नाही, पण आपण घराजवळ एक वेल लावत नाही भाजीचा, एखादं झाड लावत नाही फळाचं. आपण खरं म्हणजे आपल्या जीवनाचे आपणच शत्रू झालेलो आहे. मी काल परवा वाचत होतो अण्णा, येणाऱ्या काळामध्ये आता हे जे काही यावर्षी जो पाऊस पडला आणि हे जे दुष्परिणाम महाराष्ट्रात गोर गरीब शेतकरी कष्टकरी सगळ्याच्या हाल अपेष्टा या पावसामुळे झाल्या, महापूर आले,
पिकाची नुकसान अनेक ठिकाणी झाली, आपल्या जिल्ह्यापेक्षाही बाहेर खूप झालं. पण हे कशामुळे झालं? तर मागच्या 2000 वर्षात फक्त 0.5% तापमान वाढलं होतं. नीट ऐका बारकाईनं. जागतिक अभ्यासकांचा रिसर्च मी तुम्हाला सांगतोय काय तो. जागतिक जे पर्यावरणाचे अभ्यासक आहेत त्यांचं म्हणणं आहे मागील 2000 वर्षात फक्त 0.5% तापमान वाढलं. आणि जेव्हापासून ही वैज्ञानिक आणि आधुनिक क्रांती आपल्याकडे सुरू झाली, या 150 वर्षात 1.5% तापमान वाढलं. किती? म्हणजे 2000 वर्षात किती तापमान वाढ झाली होती? हा ग्लोबल वॉर्मिंगनं दिलेला, त्या अभ्यासकांनी दिलेला इशारा आहे. 0.5% 2000 वर्षात आणि 150 वर्षात 1.5% तापमान वाढलंय. येणाऱ्या काळात, येणाऱ्या 50 वर्षात अजून 1% वाढेल अशी परिस्थिती आहे. त्यावेळेला बर्फाचे पर्वत वितळतील. आणखी काय काय होईल? आपल्या हवेमध्ये CO2 कार्बन ज्याला म्हणतात, त्याचं प्रमाण हे साधारण 150-200 पर्यंत असलं पाहिजे. ते 400च्या पार झालेलं आहे. किती? 1750 साली पहिली फॅक्टरी निघाली, पहिलं इंजिन जन्माला आलं. 1750ला औद्योगिक क्रांती युरोपमध्ये सुरू झाली. आणि त्यानंतर कंपन्याच्या मागून कंपन्या, मशिनरीच्या मागून मशिनरी. आणि CO2चं जे उत्सर्जन, विशेष करून कोळशावरची जी इंडस्ट्री उभी राहिली त्यानं CO2 जास्त वाढला. म्हणून कोळशावर आधारित उद्योग आणि कोळशावर आधारित वीज निर्मिती याच्यातून सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो. इथे बसलेल्या अभ्यासकांना, सुज्ञ सुशिक्षितांना नक्कीच माहिती आहे. पण गंमत आहे, त्या शेख चिल्ली सारखी गंमत आहे. आम्ही एका बाजूला बंगले बांधतो, शेती बागायत करतो, रस्ते बांधतोय, सॅटेलाइट वर सोडतोय, पण आम्ही 50-50-100 वर्षांनी पृथ्वी जगेल की नाही याची काळजी करायला कोणाला वेळ राहिलेला नाही. जागतिक पातळीवर सुद्धा फारसे याचे प्रयत्न नीट होत नाही. मला वाटतं जागतिक पातळी द्या सोडून, आपण फारच छोटी माणसं आहे, आपल्याला कोण जागतिक पातळीचा विषय. पण आपण एक केलं पाहिजे, आपल्या घराभोवती झाडं झुडं लावली पाहिजे, आपल्या शेतीच्या बांधावर. जुनं मला आठवतंय आपल्या लहानपणी, आपल्या आजा पंजांच्या काळात केवढी मोठमोठी झाडं होती. आपण त्याची सगळी कत्तल केली. आणि म्हणून पुढच्या पिढ्या जर आपल्या जगाव्या, इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला वाटत असेल की माझी नातवंड, माझी मुलं बाळं सुखानं जगावी, तर प्रत्येकानं 5-25 झाडं लावून ती वाढवली पाहिजे, त्याचं जतन केलं पाहिजे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आपल्या काही हातात राहणार नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. पक्षी सुस्वरे आळवी ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे जगद्गुरु तुकाराम महाराज वृक्षवेली वनस्पती या निसर्गाला सोयरा म्हणताय. कोण सोयरा असतो? जो उपयोगाला येतो, जो आधार म्हणून असतो त्याला सोयरा म्हणतात ना. ज्याचा आधार आहे तो सोयरा, जो अडीअडचणीला उपयोगाला येतो तो सोयरा. म्हणून निसर्ग सर्वात जवळचा सोयरा आहे आपला. त्याच्यासारखा मोठा आधार आपल्याला कोणाचा नाही. तो संपला की सगळं संपलं. त्याच्यासारखा उपयोग कोणाचा नाही. झाड आम्हाला फळं देतं, फुलं देतं, सावली देतं, ऑक्सिजन देतं. अनेक प्रकारच्या वनस्पती आम्हाला अनेकविध गोष्टी देतात. अन्नधान्यापासून ते औषधांपर्यंत सर्व काही हा निसर्ग आम्हाला देतो. आणि म्हणून निसर्ग नाही तर काहीच नाही. म्हणून या निसर्गाचं संरक्षण आम्ही केलं पाहिजे. आम्ही आमच्या आश्रमामध्ये अशी एकही रिकामी जागा ठेवलेली नाही. जिथे जिथे शक्य आहे तिथे झाडं लावली. आज ती झाडं मोठी आहे, 10 वर्षाची आहे, कुठे 15 वर्षाची आहे, काही 5 वर्षाची, 7 वर्षाची आहे. पण तो छंदच आहे. आमच्यापेक्षा आमच्या सगळ्या स्नेही मंडळींना फार छंद आहे. सगळेजण मिळून
जून जुलैच्या महिन्यामध्ये लावता येईल तेवढी झाडं आम्ही लावतो. आम्ही विनंती करतो समाजाला सुद्धा की आपल्या घरातले वाडवडील जर कुणी मृत्यू झाला तर त्यांची राख ही नदीत टाकू नका, गंगेत टाकू नका. मुठभर एक विधी म्हणून फक्त रक्षा विसर्जन करा. मुठभर राख, अस्थि आणि राख. बाकीची राख 2-4 खड्डे घेऊन, 5 खड्डे घेऊन आपल्या शेतात, आपल्या घराभोवती कुठे शक्य असेल तिथे ते टाका. त्याच्यात थोडी माती टाका, खत टाका, ती राख वाडवडिलांची, आणि त्याच्यावर झाडं लावा. जेव्हा जेव्हा त्या झाडाच्या सावलीला जाल ना की आई वडिलाच्या सावलीतच आपण आजही आहोत याचा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. पण आपण पर्यावरण खराब करणं आपल्याला फार आवडतं. गोण्याची गोण्या, पोत्याची पोते राख आपण त्या गंगेत टाकतो, तिथेही त्याचा खराबा होतो. आणि म्हणून एका बाजूला आपल्याला झाडं 4-5 जर लावली तर त्याच्या सावलीला बसता येईल. पण आज या गोष्टी कोणालाही नको आहे. विठाला विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ की जय. विठाला 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 आला विठाला हो हो. आपल्या तालुका दूध संघाचे अर्थात नामदेवराव परजणे पाटील, गोदावरी दूध संघाचे सन्माननीय चेअरमन आणि महानंदचेही चेअरमन आदरणीय राजेश आबा परजणे हे सुद्धा क्षीरसागर कुटुंबियांना भेटण्यासाठी आणि कैलासवासी किसनराव बाबूराव पाटील क्षीरसागर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही मी धन्यवाद देतो. खरं तर 12 वाजत आलेत, आपल्याला आटोपतं घ्यायचं. 1-2-5 मिनिटांमध्ये मी थांबतो. आपणही सगळे मंडळी उपस्थित झालेला आहात. खरे कार्यालय फार चांगलं आहे, सप्तपदी कार्यालय चांगली जागा आहे. साऊंड सिस्टीम आमचे रवी भाऊ चौधरी त्यांची उत्तम आहे, आपणही चांगलं ऐकताय. पण वेळेची मर्यादा आहेच. विठाला 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 विठार हो. आबांनाही पुढील कार्यक्रमाला जायचंय, त्यांनाही मी धन्यवाद देतो. मुद्दा इतकाच आहे की आपल्याला चांगल्या गोष्टी जर जतन करायच्या त्याला थोडे परिश्रम घ्यावे लागतात. वाईट गोष्टी, तुम्हाला आंब्याचं झाड लावून मोठं करायचे थोडे कष्ट आहे. येड्या बाबळीचं झाड लावावं लागतं का आणि सांभाळावं लागतं का? नाही नाही. येडी बाबुळी येते, उगते, त्रास देते. तसं घरामध्ये जर पुण्य परमार्थ जपायचा आहे थोडासा त्रास होतो. घरामध्ये संस्कार जपायचे, थोडा संयम नियम पाळावा लागतो. तुकाराम महाराज म्हणतात आमच्या वाडवडिलांनी आम्हाला, प्रत्येकाच्या वाडवडिलांनी दिलेले जे संस्कार आहे त्याच्यासाठी त्यांना काही कष्ट पडलेले आहेत. अभंगाचं 2रं चरण. उपवाचे पारणे राखीला दार वंटा. उपवाच पारणे राखीला दार वंटा. विठोबार 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 जनार्दन संत उपास्य
संभाजी महाराज हो पार खुमाये जय 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 विठो पार हो उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. महाराज म्हणतात जुन्या पिढीला अनेक चांगल्या गोष्टी घरात जतन करण्यासाठी कष्ट पडतात. घरातली माणुसकी सांभाळायची, सेवा भक्ती सांभाळायची, त्यासाठी परिश्रम आहे. देवधर्म घरातला सांभाळायचा, त्यासाठी नित्यनियम आहे. आणि चांगल्या गोष्टी जतन करण्यासाठी कष्ट आहे. उपवास पारणे राखिला दारवंटा. पण महाराजांना एका गोष्टीचा अभिमान आहे. महाराज म्हणतात देवा मी अशा परंपरेतून आलोय की जिथे भक्ती अखंड चालू आहे. मला वाटतं आपल्याला आपल्या परंपरांचा अभिमान असला पाहिजे. आपण शाळेतली जी प्रार्थना म्हणतो ना, तिथे त्या शाळेतल्या प्रार्थनेत सुद्धा मी परंपरांचा अभिमान बाळगीन असं आहे ना. कशातल्या तरी ओळी आपल्याला ध्यानात आल्या पाहिजे ना वेळेला. ती मला ध्यानात आलं म्हणून सांगितलं. परंपरा आहे शब्द तिथे. म्हणून घरामध्ये सुद्धा नव्या पिढीनं नेहमी ध्यानात ठेवावं. शिकलं सवरलं आपण थोडंसं जरी वेगळं, आपले वाडवडील शेती करत होते, आपण नोकरी किंवा व्यवसाय करू लागलो तरी आपल्या परंपरा चुकू द्यायच्या नाही. आपले सण वार उत्सव, आपल्या घरातली माणुसकी, पाहुणचार, सदाचार, ह्या आपल्या परंपरा आहे. आणि त्या परंपरांचा अभिमान, त्या परंपरेचं निर्वाहन करत आपल्याला पुढे जायचं. कारण ज्या समाजाची संस्कृती संपते तो समाजच संपत असतो. म्हणून आपली संस्कृती जिवंत ठेवणं, आणि भारतासारखी श्रेष्ठ संस्कृती या जगाच्या पाठीवर कुठे नाही. अहो जिथे आई वडिलांसाठी पंधरवाडा साजरा केला जातो, पितृपक्ष, मला सांगा ना जगाच्या पाठीवर असं कोणतं कॅलेंडर आहे की आई वडिलांच्या आठवणींमध्ये एक 15 दिवसाचा कालावधी साजरा केला जातो, जेवण खेळ केली जातात. जगाच्या पाठीवर कोणत्या देशात नाहीये. पण आपल्याकडे पित्र घातले जातात. त्या पितरांच्या निमित्तानं त्या वाडवडील माणसांची आठवण केली जाते. आता जुनी माणसं हुशार होती. पित्राचं जेवायला गेले तर ते जेवणाच्या आधी त्या जुन्या माणसांच्या आठवणी काढायचे. मला आठवतं ते म्हातारा कसा होता, शेती कसे करायचे, गावातले तंटे बखेडे कसे मिटवायचे. म्हणजे पित्राचं जेवायचा अधिकार कधी आहे, त्या माणसाचं थोडाशी आठवण केली तर मग पंक्तीला बसायचा अधिकार आहे. आता हल्ली तेही कळत नाही लोकांना. कोणत्याही पंक्तीला गेलो, अहो लग्नात सुद्धा शुभेच्छा दिल्याशिवाय आपल्याला जेवणाचा अधिकार नाही. हरिनाम सप्ताहात सुद्धा थोडंसं भजन, थोडंसं श्रवण केल्याशिवाय प्रसाद घेण्याचा अधिकार नाही. नाही तर गेले प्रसादाचं चेळ हिसकवलं चालले घरी, म्हणे आणला प्रसाद. अरे चोरी आहे चोरी. हा प्रसाद, काही जण ते बुंदीचे चेळेच घेऊन घरी येतात. म्हणून अध्यात्माच्या कार्यक्रमात गेलं, थोडं श्रवण, थोडं भजन, थोडी काही सेवा केल्याशिवाय प्रसाद घेता येत नाही. तसं पितराचं जेवायला गेल्यावर ज्यांचे पित्र आहेत त्यांची थोडीशी आठवण, त्यांचा एखादा सद्गुण, एखादं वर्णन केल्याशिवाय जेवता येत नाही. हल्ली लोक प्रत्येक गोष्ट विसरत चालले आहे. वाडवडिलांच्या कारकिर्दीला उजाळा देण्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये पितृपक्ष आहे. गुरूंच्या स्मरणासाठी गुरुपौर्णिमा आहे. शिक्षक दिवस अलीकडे सुरू झाला, पण गुरुपौर्णिमा व्यासांपासून लाखो वर्षांपासून आपल्याकडे चालत आली. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात देवा मला अभिमान आहे की माझ्या घरामध्ये पांडुरंगाची भक्ती चालत आली, भजन पूजन पोथी पुराण चालत आलं, आणि अशा परंपरेनं, वंश परंपरेनं मी देवा भक्ती करतो आहे. अभंगाचं शेवटचं चरण तुकाराम महाराज सरते शेवटी म्हणतात, वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी. मला वाटतं ज्यांचं हे पुण्यस्मरण आहे ते कैलासवासी किसनराव बाबूराव पाटील क्षीरसागर. भजन पूजनाची आवड होती, धार्मिक होते. आपल्या कुटुंबाला एक चांगले विचार संस्कार त्यांनी दिले आणि घरामध्ये देवधर्म परमार्थाचं जतन करण्याचं काम त्यांनी केलं. एक चांगला विचार तुम्हा सर्व पिढीला दिला. आणि म्हणून आज मुलं मुली सुना नातवंड सगळे मिळून
त्यांचे बंधू आणि इतर परिवार मिळून आज हे मोठं श्रद्धेनं पुण्यस्मरण त्यांचं करतायत. त्यांना या कामामध्ये साथ देणाऱ्या, जीवनाच्या वाटचालीत त्यांची सोबत करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी आणि या परिवाराच्या मातोश्री गंगा भागीरथी बब्बाई किसनराव क्षीरसागर, त्यांची मुलं आणि आपले सर्वांचे स्नेही श्री बाबासाहेब किसनराव पाटील क्षीरसागर, श्री दत्तात्रय किसनराव पाटील क्षीरसागर, त्यांचे बंधू श्री गणपतराव बाबूराव क्षीरसागर, श्री वसंतराव बाबूराव क्षीरसागर, श्री आप्पासाहेब बाबूराव क्षीरसागर, संपूर्ण क्षीरसागर परिवार जमलेले आपण सर्व आप्तेष्ट स्नेही नातेवाईक, सावळी विहीरचे सर्व आदरणीय साहेबराव पाटील जपे असतील, जपे पाटील, आगलावे पाटील, गावातली सर्वच मंडळी, क्षीरसागर परिवाराचे सर्व नातेवाईक, पंचक्रोशीतील सर्व गावकरी, प्रकाशआप्पा मते पाटील आणि परिसरातले सगळे मान्यवर, आमचे सन्मान्य होन पाटील आणि परिसरातून आलेले सर्व आदरणीय स्नेही, त्याचबरोबर ज्यांनी कीर्तनाला साथसंगत केली, रविदासजी महाराज, जगदीशजी महाराज, प्रसाद महाराज, आमचे गुरुबंधू सर्व महाराज मंडळी, गुणीजन टाळकरी, सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांच्या वतीनं भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. पुढे एक कार्यक्रम आहे पोहेगावला वक्रतुंड कार्यालयामध्ये, त्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे आपली सर्वांची रजा घेतो आणि थांबतो. विठ्ठल जय.